सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा सुख झाले ओ सुख झाले ओ सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा माधव तो हा माधव तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा माधव तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा बहुत सुकृताची जोड बहुत सुकृताची जोड बहुत सुकृताची जोड विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हो हा विठ्ठल परवा हो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगड सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगडे सर्व सुखाचे बाप रखुमा देवी वाद हरी बोल देवर बाप रखुमा देवी वाद तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा तो हा माधव तो हा माधव तो हा माधव परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा
क्षणोक्षणी हाचे करावा विचार क्षणोक्षणी हाचे करावा विचार क्षणोक्षणी हाचे करावा विचार क्षणोक्षणी हाचे
आयुष खातो काळ सावधान 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 सगम भगम पम पगम आयुष खातो काळ सावधान आयुष खातो तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नियाता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम शाह हे दुख भंजन मारुती नंदन हे दुख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती
मन पावने अद्यत्रय जननी देवाची श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी माता चरणावरी श्री संताची संताची माता चरणावरी श्री संताची माता सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबार आहे चैतन्य भूषण पाषांड दूषण कथामृत आसन जिजाऊ रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबार आहे यांचा 4 चरणाचा आणि मृत्यू लोकात जन्माला आलेल्या जीवाला जगण्याचा मार्ग सांगणारा अभंग सेवे करता निवडलाय विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्या अगोदर मला थोडासा परिहार द्यायचा तो असा की निसर्गाच्या नियमाप्रमाणे जन्माला आलं की जावं लागतं या उक्तीनं आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणाऱ्या परंतु गेले 1 वर्ष झाले आपल्यामध्ये नसणाऱ्या कैलासवासी सौ सुमन रामराव पाटील लावरे यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं मग त्यांच्या पितृवचनाचा गौरव करण्याकरता त्यांच्या पितृऋणातून मुक्त होण्याकरता या लावरे परिवारानं आजच्या दिवशी ज्ञानदान अन्नदान गोदान ब्राह्मण दान करण्याची प्रथा आणि म्हणूनच आजचं कीर्तन म्हणजे आजचं ज्ञानदान आहे आईला जाऊन 1 वर्ष जरी पूर्ण झालं असलं तरी प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे की जन्माला आल्यानंतर आई वडिलांची सेवा आणि ज्यावेळेला आई वडील मरण पावतात त्याच्यानंतर स्मरणानं आई वडिलांची सेवा ही जीवनामध्ये घडलीच पाहिजे केलीच पाहिजे आणि त्या योगानं आधी प्रथम पुण्य स्मरणाची सेवा आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं मी म्हणेल भगवंतानं आईला चांगली जागा द्यावी चांगलं स्थान द्यावं चांगला मार्ग भगवंतानं द्यावा आणि या लावरे परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी एवढी भगवान परमात्म्याला विनंती करेल आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त होईल विठ्ठल आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं पण त्यांच्या पाठीमागे त्यांचा मोठा परिवार आहे श्री रामराव चिमाजी पाटील लावरे त्यांचे पती आहेत श्री अशोक रामराव पाटील लावरे मुलगा आहे श्री कैलास रामराव पाटील लावरे मुलगा तसेच श्री भाऊसाहेब विठ्ठल पाटील लावरे पुतणे श्री सुनील बाबाजी लावरे पुतणे चिरंजीव संकेत अशोक पाटील लावरे नातू सौ अलका अशोक पाटील चौधरी पुतणी दिनकर विठ्ठल पाटील लावरे पुतणे
श्री अरुण बाबाजी पाटील लावरे पुतणे, चिरंजीव महेश कैलास पाटील लावरे नातू, गंगा भागीरथी मनीषा मच्छिंद्र पाटील दरेकर पुतणी, संपूर्ण लावरे परिवार आणि या परिवारातील या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. म्हणून भगवान परमात्म्याला विनंती असेल या परिवाराला दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी. विठ्ठल निसर्गाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकाला जन्माला आलं की मरावं लागतं मायबाप. ज्याचा जन्माचा सोहळा झाला त्याचा मृत्यूचा सोहळा साजरा झाल्याशिवाय राहत. पण या मृत्यू लोकाचा एक नियम आहे, जन्माला आलं की माणसाला सुख वाटतं, पण मेला की माणसाला त्याचं दुःख वाटतं. पण साधू संत म्हणतात, तुकोबरे म्हणतात, अरे आम्हाला जन्माचाही सोहळा वाटतो आणि मरणाचाही सोहळा वाटतो. का तर आमचं मरण आम्ही डोळ्यानं पाहिलं म्हणून आम्हाला काय वाटतो, आपुले मरण हो पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य, हो तो झाला सोहळा अनुपम्य, आपुले मरण पाहिले म्या डोळा. मी माझं मरण डोळ्यानं पाहिलं म्हणून माझा जन्माचाही सोहळा वाटतो आणि मला मरणाचाही सोहळा वाटतो. साधू संत म्हणतात जन्माला आलं काही सोहळा आहे आणि मेलं काही सोहळा आहे, पण जन्माला आलं की माणसाला सुख वाटतं आणि मेलं की माणसाला दुःख वाटतं. तुम्हाला कळालं नाही? सांगू उदाहरण. एक दिवस काय झालं, एक जण त्या ठिकाणी घरी वारकरी जेवायला येणार होते म्हणून भांडे कुंडे लागतील, जेवणाकरता पात्र लागतील म्हणून एका केटरर्स कडे गेला आणि त्यानं केटरर्सला सांगितलं, साहेब आमच्या घरी 100 वारकरी जेवायला येणार आहेत, मग तुम्ही एक काम करा, मला 100 वाट्या द्या, 100 ताटं द्या, 100 ग्लास द्या. अशी मागणी त्यानं त्या केटरर्स कडे गेली. केटरर्स साहेबांना विचारलं, का हो ठीक आहे तुम्ही सांगता आम्हाला भांडे पाहिजेत पण कोणत्या धातूचे पाहिजेत. त्यानं सांगितलं, साहेब वारकरी जेवायला येणार आहेत मग स्टीलचे भांडे द्या. 100 ताटं, 100 वाट्या, 100 ग्लास घेऊन हा घरी आला. घरी आल्यानंतर 100 वारकरी जेवायला आले. 100 जणांचं जेवण व्यवस्थित पार पडलं
आणि 2 दिवसानं सायंकाळच्या वेळेला ना भांडे घासून त्या ठिकाणी बाहेर पडवीत पालते घातले आणि 2 दिवसानं ती भांडी घेऊन तो पुन्हा केटरर्स कडे दिला. गेल्याच्या नंतर त्यानं ठरवलं होतं की आता हे भांडे केटर्सला परत द्यायचे. आता देताना मोजून घेतले होते म्हणून घेताना सुद्धा केटर्स मोजूनच घेणार होता. आता घडलं असं, केटर्सनं ज्यावेळेला ते भांडे मोजले त्यावेळेला वाट्या भरल्या 130, नेल्या होत्या 100. ताटा भरले 110, नेले होते 100. ग्लास नेले होते 100, ग्लास भरले 150. ऐकताय कीर्तन? नेले होते 100, भरले ग्लास 150. आता केटर्सनं सांगितलं, साहेब तुम्ही 100च नेले होते, हे भांडे जास्त कसे झाले? त्यानं सांगितलं, केटर्स साहेब सायंकाळच्या वेळेला भांडी घासली आणि पडवीत पालटी घातली आणि त्या ठिकाणी त्या भांड्याला लेकरं झाली आणि म्हणून हे भांडे, ऐकताय ना, ती भांडी व्याली आणि म्हणून काय झालं, भांड्याला लेकरं झाली. ही भांडी माणसाला जन्माला आलं का सुख वाटतं. त्यानं सांगितलं, वा वा तुमच्या तिथं भांड्याला लेकरं झाली आणि भांडं वाढली, असेच भांडे नेत जा. त्यानं सांगितलं, हो नेणारच. एक 8-10 दिवस झाले, पुन्हा तो केटर्स कडे गेला आणि गेल्याच्या नंतर केटर्स साहेबाला सांगितलं, अहो आमच्या घरी माणसं जेवायला येणार आहेत, आम्हाला भांडे पाहिजे होते. केटर्सने विचारलं, कोणत्या धातूचे? यानं सांगितलं, आता पुढारी येणार आहेत, मग आता सोन्याचे ताट, चांदीचे ताट द्या आणि सोन्याच्या वाट्या ग्लास द्या. ऐकताय ना? पुढारी येणार आहेत म्हटल्यानंतर त्यानं 50 चांदीचे ताट घेतली, 50 सोन्याचे ग्लास, 50 सोन्याच्या वाट्या घरी आला. घरी आल्याच्या नंतर घडलं असं, आता सगळी लोक जेवून निघून गेली. त्यानं भांडे घासून पडवीत पालती घातली. 2 दिवसानं पुन्हा भांडी घेऊन गेला. गेल्याच्या नंतर ते भांडे त्यानं केटर्सला दाखवली. दाखवल्याबरोबर केटर्सनं भांडे मोजायला सुरुवात केली. नेले होते 50 चांदीचे ताट, भरले आता 30च. नेले होते 50 सोन्याचे ग्लास, भरले 20च. नेल्या होत्या 50 सोन्याच्या वाट्या, भरल्या आता 40च. त्यानं सांगितलं, का हो 50 नेले, 30 आणि 20 आणि 40 तुम्ही घेऊन आलात, काय कारण आहे? त्यानं सांगितलं, साहेब असं घडलं, भांडे घासले, पडवीत पालते घातले आणि त्याच्यातले काही भांडे मेले. हो ऐकताय ना? त्याच्यातले भांडे मेले. मग मला सांगा, त्यानं सांगितलं, असं कुठं होतं का भांडे मरतात का? त्यानं सांगितलं, हो मागच्या वेळेला जसे व्याले तसे आता मेले. विठ्ठल म्हणजे व्याला म्हटलं की माणसाला सुख वाटतं, पण मेलं म्हटलं की माणसाला काय वाटतं? दुःख वाटतं. पण दादांना या मृत्यू लोकाचा नियम आहे, जन्माला आलं की मरावं लागतं. ज्याचा जन्माचा सोहळा त्याचा मरणाचा सोहळा, ज्याचं 12 झालं त्याचं 13 झाल्याशिवाय राहत येथे नाही ऊर आले अवतार, हे रते पामर जीव गीते हे रते पामर. येथे नाही ऊर आले अवतार, हे रते पामर जीव गीते हे रते येथे नाही उरो आले अवतार, हेरते पामर जीव किती हेरते पामर. जन्माला आलं का मरावं लागतं मायबाप. आपण ज्या गावाला जाऊ ना त्या गावाचा नियम पाळावा लागतो बर का. ऐकताय ना तुम्ही? माऊलीनं ज्ञानेश्वरीत सांगितलंय, देहाची या गावालिया जन्म मृत्यूची सोहळ्या न म्हणू नये धनंजयाची या परी. नाही का? काय हो, प्रत्येक गावात गेलं की तिथला नियम आपल्याला पाळावा लागतो बर का. एखाद्या दिवशी आपण एखाद्या गावात गेलो, आता आपल्याकडं विठोबा रखुमाईला हार घालतात, तुम्ही बाकी खालच्या जर गावात गेलात तर पांडुरंगा करूलाच हार घालतात. हा काय आहे त्या गावचा नियम आहे. आपल्याकडं विठोबा रखुमाईला हार घालतात, हा आपल्या गावचा प्रत्येक. तुम्ही 10-20 किलोमीटर गेलात की गावातली प्रथा बदलते, नियम बदलतात आणि आपण म्हणतो आमच्या गावचा हा काय आहे नियम आहे. तसं माऊली म्हणतात, देहाच्या गावालिया. अरे या देहाच्या गावाला आल्यानंतर याचा एक नियम आहे, काय? ना म्हणू नये धन
कशाला? जन्म मृत्यूला ना म्हणू नये. इथं जन्माला आलं की जन्माला यायलाही नाही म्हणायचं नाही आणि जायला सुद्धा नाही म्हणायचं नाही. हा काय या देहाच्या गावचा काय नियम आहे. म्हणून साधू संत म्हणतात आलं की जावं लागतं, इथं नाही म्हणू नका. विठ्ठल मग काय करा? जन्माला आलात ना जन्माला, मग त्या ठिकाणी देव बनून जगा. नाही तुम्हाला देव बनून जगता आलं, साधू बनून जगा. नाही साधू बनून जगता आलं तर जगाच्या बापानं तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलं, मग निदान चांगला माणूस म्हणून तरी चांगलं जगा. काही लोक म्हणतात ताई आम्हाला देव बनायचंय. देव आम्ही देव बनण्याकरता काय करावं? काय करावं आम्ही देव बनण्याकरता? पंढरपूरची वारी करावी, कीर्तन करावी, प्रवचन करावी, की भागवत कथा रामकथा कराव्यात? साधू संत म्हणतील लेका कीर्तनानं प्रवचनानं कथेनं पंढरीच्या वारीनं तू फक्त कीर्तनकार, भागवतकार, प्रवचनकार आणि वारकरी बनू शकतो, देव नाही. मग देव बनण्याकरता आम्ही काय करावं? तर देव बनण्याकरता तुम्हाला गावातल्या एखाद्या मंदिरात जावं लागेल. गेलात ना मंदिरात, त्या मंदिरातल्या मूर्तीला प्रश्न करावा लागेल का हो आम्हालाही तुमच्यासारखं देव बनायचंय. देव आम्ही काय केलं पाहिजे? त्या मंदिरातली मूर्ती उत्तर देईल लेका तुला जर देव बनायचं असेल तर देव बनण्याकरता तुला मला ज्या मूर्तिकाराने मूर्तित्व दिलं त्या मूर्तिकाराकडे जावं लागेल. मग आपण मूर्तीला प्रश्न विचारू का हो? आम्ही जर गेलो त्या मूर्तिकाराकडे तो आमची पूजा करेल, आम्हाला नैवेद्य दाखवेल, लगेच देव पण देईल का? ती मूर्ती उत्तर देते नाही रे लेका. ज्यावेळेला तू त्या मूर्तिकाराकडे जाशील फार मोठा एक गण घेईल, फार मोठी एक हातोडी घेईल, फार मोठी एक छन्नी घेईल. त्या घणानं, त्या हातोड्यानं आणि त्या छन्नीनं तुझ्यावर काय मारेल? बोला ना तुम्ही, तुम्हाला मी येडी दिसते का? काय मारेल? घाव मारेल, घाव. आणि ते घाव सहन करण्याची ताकद तुझ्यात असेल तर नक्कीच तुला देवत्व मिळाल्याशिवाय राहणार. ज्याला घाव सहन करता येतात ना ती लोक आजही या मृत्यू लोकांमध्ये अजरामर आहेत. मायबा जी घाव सहन करतात लोक त्याला देवत्व दिल्याशिवाय राहतच नाही. तुम्हाला सांगू, आयरन माहिती सर्वांना? आयरन जी लोहाराकडे, कोणाकडे? कुंभाराकडे असते. महिला मंडळ कुंभाराकडे असणारी आयरन माहिती का तुम्हाला? हा म्हणतात त्या लोहाराकडे असणारी आयरन, त्या आयरनीवर मोठे मोठे हातोडे फुटतात पण आयरन मात्र फुटत. म्हणून तो लोहाराचे लोक आयरनीला देव मानतात, तिची पूजा करतात, तिला त्या ठिकाणी तिच्याकरता उपवास धरतात, तिची अखंड पूजा केली जाते, तिला आळवलं जातं. ऐरणीच्या देवा तुला बाबू दे आभाळागत माया तुझी आभावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला बाबू दे आभाळागत माया तुझी आभावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला बाबू दे आभाळागत माया तुझी आभावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला, ऐरणीच्या देवा तुला, ऐरणीच्या देवा. त्या आयरणीला ती लोक देव मानतात. आयरणीच्या देवा तुला थिनगी थिनगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा, ऐरणीच्या देवा, ऐरणीच्या देवा. तिला देव मानतात लोक का? अहो मोठे मोठे हातोडे फुटतात पण आयरन फुटतच नाही ना, घाव सहन करते ती, तिला देवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबरे म्हणतात लेका तुमच्यात घाव सहन करण्याची ताकद नाही, तुम्ही साधू बनून जगा. तुकोबाराला काही लोक प्रश्न करतात का तुकोबारा साधू बनण्याकरता मला काय करावं लागेल? तुकोबारे म्हणतात अरे या ना माझ्याकडं, मी सांगतो तुम्हाला साधू बनण्याकरता काय करावं लागेल. एखाद्या माणसानं तुम्हाला काठ्याच्या काठीनं जरी मारलं तरी रात्री त्याचे पाय चपण्याकरता त्याच्या
त्याच्या घरी जावं लागेल, त्याच्याकरता तुमच्या जीवनात वैराग्य असावं लागेल. साधू बनायचं असेल तर जीवनात वैराग्य असावं लागतं. मायबाप किती वैराग्य. जाळोनी संसार पैसलो अंगणी किंवा संसाराच्या नावे घालून या शून्य, इतकं वैराग्य जीवनात असावं लागतं मायबाप. साधू बनण्याकरता जगद्गुरु तुकोबराला मंबाजी बुवानं काट्याच्या काठीनं मारलं तरी तुकोबरा रात्री त्याचे पाय चेपण्याकरता त्याच्या घरी जातात. हो, इतकं वैराग्य जीवनात असावं लागतं. तुम्हाला पटत नसेल तर ऐका, चला माझ्या बरोबर पैठणला. नाथ महाराजांना विचारू का हो, आम्हाला तुमच्यासारखं साधू, तुमच्यासारखं संत बनायचंय, लोकांनी आम्हाला संत म्हटलं पाहिजे, काय करावं लागेल? नाथ बाबा म्हणतील लेका, एखादा माणूस तुझ्या अंगावर 108 वेळा जरी थुंकला ना तरी तुला त्याला प्रसाद देऊन मुक्त करावं लागेल. बेट्या, इतकं जीवनात वैराग्य असावं लागेल साधू बनण्याकरता. ऐकताय कीर्तन? अहो, चालता चालता गाडीवर एखादा त्या ठिकाणी थुंकला आणि आपल्या अंगावर उडालं तर त्याची गच्ची धरून गाडीहून खाली ओढायला आपण घाबरत नाही. 108 वेळा थुंकला तर आपण थांबू? वाटतं तुम्हाला? अहो, साधू बनण्याकरता वैराग्य, पण साधू संत म्हणतात ते वैराग्य जीवनात सोपं नाही. नवे वैराग्य सोपं रे, नवे वैराग्य सोपं रे, सोपारे, नवे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे, मज बोलता न वाटे खरे. आ आ नवे वैराग्य सोपारे, नवे वैराग्य सोपारे. अरे, जो वैराग्य साधू बनण्याकरता पाहिजे ना तो सोपा नाही. काही लोक म्हणतील ताई 10 मिनिटं आहे हा संसार नाही का, सुखाचा विचार नाही कोठे. तुम्ही किती सुखाची अपेक्षा केली तरी तर सुख मिळणार नाही मायबाप. कारण हे मिळालेलं जे आहे ना ते नाशिवंत आहे, एक दिवस संपणार आहे. इथं किती प्रयत्न करा तुम्हाला सुख मिळणार नाही. तुम्हाला भवसिंधू पार करायचा असेल तर विचार करावा लागेल. देव नाशिवंत आहे आणि याला एक दिवस काळ खाणार आहे. मग इथं माझं करत बसण्यापेक्षा जगाच्या मालकाचं भजन आपण करावं. म्हणून तुकोबाराय उपदेश करतात अभंगाचं 2रं चरण. Oh
असेल तर नक्कीच माणूस साधू बनू शकतो. साधू बनण्याकरता वैराग्य असावं. हो, आमच्याच्यानी वैराग्य सोपं नाही. मग तुकोबाराय म्हणतातले का माणूस म्हणून जन्माला आला, मग निदान चांगला माणूस म्हणून तरी चांगलं जग. कसं जगावं माणसानं मृत्यू लोकामध्ये? माणसानं असं रस्त्यानं चालावं, माणसानं रस्त्यानं असं चालावं. 4 लोकांनी तरी आपल्याला राम राम घातला पाहिजे. माणसानं रस्त्यानं असं चालावं. रस्त्याची ही कड तर रस्त्याची. तुम्ही बोला ना, तुमचं माझं काही बांधायला बांधे का हो? असं चालावून माणसानं रस्त्यानं, रस्त्याची ही कड तर रस्त्याची. माणसानं रस्त्यानं असं चालावं. 4 लोकांनी आपल्याला वर हात करून रामराम घातला पाहिजे. हो, बसतानाच्या ठिकाणी बसावं. 4 लोक आपल्या जवळ बसले पाहिजेत. कशाला? पत्ते खेळायला. भजन करण्याकरता 4 माणसं आपल्या जवळ बसावेत. आणि माणसानं असं मरावं मायबाप ज्याच्या सरे उत्तमची रे कीर्ती मागे. असं माणसानं मृत्यू लोकात जगावं. तुकोबाराय म्हणतात नाही देवबंत आलं तर बनू नका, नाही तुम्हाला साधू बनून जगता आलं तर जगू नका, पण या मृत्यू लोकात जगाच्या बापानं तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातलं, मग निदान चांगला माणूस म्हणून तरी माणसा हात तरी माणसा कीर्तनकाराचं एखादं वाक्य आवडलं, गायकाचं एखादं प्रमाण आवडलं तर आपण बसल्या बसल्या टाळी वाजायची मेहरबानी आमच्यावर करी जा बरं का, थोडी थोडी. कलियुगाचं वार लागलं, लाचारीनं जीवन जगलं. कलियुगाचं वार लागलं, लाचारीनं जीवन जगलं. मानसा आता तरी मानसात ये, मानसा आता तरी मानसात ये, मानसा रे आता तरी मानसात ये. जन्माला आला ना, आता तरी माणूस म्हणून चांगलं जग. जीवन जगतो ना, क्षणाक्षणाला विचार कर रे. एक दिवस तुला भवसिंधू पार करायचा विसरू नको. अभंगाचं प्रथम चरण. क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार, क्षणोक्षणी हाती करावा विचार.
वाजवंटाळी आपल्या गावचा सुपुत्र याच्या करता तरी नाही का? जीवन जगत असताना तुकोबराय म्हणतात रे माणूस म्हणून जगा, क्षणाक्षणाला विचार करा. काय विचार करा? भव सिंधू एक दिवस तुम्हाला पार करायचं हे विसरू नका. पण तुम्ही जन्माला आलात का फक्त जन्माला आल्यानंतर सुखाची अपेक्षा करता? पण ज्यावेळेला तुम्ही सुखाची अपेक्षा करता त्यावेळेला तुम्ही सुखाच्याच मागे धावलं पाहिजे ना. पण तुम्ही आम्ही कुठे जातो? दुःखाकडे जातो. याला माझं त्याला माझं म्हणत बसतो. पण साधू संत म्हणतात अरे माझं म्हणता, मग जो सुख देईल त्याला तुम्ही माझं म्हटलं पाहिजे की नाही? मग सुख कुठे? प्रपंचात बायका पोरं गाडी बंगला याच्यात सुख वाटतं आपल्याला. पण साधू संत म्हणतात ते सुख नाही. जन्माला आलात की माणूस म्हणून तुमचं वेगळं कर्तव्य आहे. जन्माला आलात ना, नवरा म्हणून वेगळं कर्तव्य आहे, मुलगा म्हणून वेगळं कर्तव्य आहे, बाप म्हणून वेगळं कर्तव्य आहे. जीवन जगत असताना बाप म्हणून आपल्या जीवनात काय कर्तव्य आहे? तर बापानं लेकराला संपत्ती आणि संस्कार हे दिलं पाहिजे, हे बापाचं कर्तव्य आहे. जीवन जगत असताना मुलाचं काय कर्तव्य आहे? तोपर्यंत बापाच्या त्या ठिकाणी सेवा केली पाहिजे नाही का? आपण बापाची सेवा केली सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे नाही का? तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. काय? शरीराची माती झाली तरी चालेल, पण तरी सुद्धा सेवेनं आपण आपल्या आईची आणि बापाची काय केली पाहिजे? आहे तोपर्यंत काय केलं पाहिजे? सेवा केली पाहिजे. सेवा केली पाहिजे. मायबाप सांगू तुम्हाला, आपल्या जीवनात आपण सगळ्यांनी ऐकलेलं उदाहरण आहे का? ज्यांना गान कोकिळा म्हणून या भारतामध्ये पुरस्कार मिळाला, तुम्ही आम्ही सगळे ओळखतो त्यांना. वयाच्या 12व्या वर्षी बापाचं छत्र हरपलं. कितव्या वर्षी? फक्त 12व्या वर्षी. आणि 12व्या वर्षामध्ये बापाला वचन दिलं की मी या 3 भावंडांचा सांभाळ करेन. अहो आपल्या आयुष्यातला तारुण्य जाळून टाकलं. हिनं म्हणावं तया सेवेशी काय लोण कीजे. कोण म्हणावं? लता मंगेशकरनं म्हणावं की माझ्या बापा करता त्याला दिलेलं वचन मी पाळलं, मी त्याची सेवा केली आहे, हे त्यांनी म्हणावं. मायबाप जीवन जगत असताना बापानं आहे तोपर्यंत सेवा करावी, सेवेनं बापाची सेवा करावी. आणि ज्या दिवशी बाप निघून जातो ना, मग आपली संस्कृती त्यांना रस्त्यावर टाकायला सांगत नाही. आपली संस्कृती त्यांचा अंत्यविधी सांगते. त्यांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्मशानामध्ये चांगल्या जागेवर नेऊन ठेवलं जातं. ऐका ना मायबाप, फक्त एवढं करून भागत नाही. 2 दिवस झाले की त्या आई बापाचा अस्थि संचय करावा लागतो. आहे तोपर्यंत माझ्या बापाची अवहेलना झालीच नाही पाहिजे, माझ्या आईची अवहेलना झालीच नाही पाहिजे. पण गेल्यानंतर त्यांच्या राखेची सुद्धा अवहेलना होऊ नये हे शास्त्र आपल्याला सांगते. आणि म्हणून अस्थि संचय केला जातो. ती अस्थि गंगेला विसर्जित केल्या जाते. मायबाप 3 दिवस आत्मा मेला त्याच जागेवर राहतो. राहिलेले 7 दिवस जिथे तुम्ही त्याला जाळले, जिथे त्याला ठेवले, त्या स्मशानात तो आत्मा राहतो. आणि दशक्रियेच्या नंतर तो आत्मा त्या ठिकाणी वरची वाट धरतो आणि मग त्याचा प्रवास सुरू होतो. नीट ऐकावर का मायबाप, शास्त्र इतकं आपल्याला सूट देतं, इतकं सूट देतं. एखादा माणूस जर आत्महत्या करून मेला असेल ना,
शास्त्र म्हणतं त्याच्या त्या ठिकाणी पापाला गणनाच नाही, त्याला मुक्तीच नाही. काय नाही? मुक्ती नाही. पण शास्त्र इथपर्यंत थांबत नाही. त्याला मुक्ती नाही, पण मागच्या परिवाराला काही त्या ठिकाणी त्रास होऊ नये याच्याकरता काही उपाययोजना शास्त्र तुम्हाला मला सांगतं. काय सांगतं? ज्याच्या घरातला माणूस आत्महत्या करून गेला असेल त्याच्या तर पुण्याला गणनाच नाही, तो मुक्तच होऊ शकत नाही. पण मागच्या परिवाराला काही त्रास होऊ नये याच्याकरता 10 दिवसामध्ये 10,000 किलोमीटर त्या ठिकाणी आपण यात्रा करावी. काय? त्या 10 दिवसात तीर्थयात्रा करावी. तुम्ही म्हणाल ताई काही काय सांगता, एवढं शक्य आहे का? 10 दिवसात 10,000 किलोमीटर त्या ठिकाणी आम्ही तीर्थयात्रा करावी, शक्य आहे का? शास्त्रानं इथं सुद्धा सूट दिली. नीट आहे का? 10,000 किलोमीटर त्या ठिकाणी प्रवास करावा. त्याच्याकरता काय सूट आहे? आपल्यापासून पंढरपूर किती किलोमीटर? खडके वागे जातात पंढरपूरला 280. आपण त्या ठिकाणी हिशोब करण्याकरता 250 धरू. 250 किलोमीटर काय आहे? पंढरपूर आहे. मग जायचे 250 यायचे 250. किती किलोमीटर झाले? 500. 10,000 भागिले 500 करायचे. जी संख्या येईल तेवढे लोक टेम्पोत घालायचे, तेवढे पंढरपूरला न्यायचे आणि घरी आणायचे. झाली तुमची 10,000 किलोमीटर काय तीर्थयात्रा. एवढी सूट शास्त्र देतं आपल्याला. मग शास्त्र काय सांगतं? आई बापाचं त्या ठिकाणी आहे तोपर्यंत अवेलना झालीच नाही पाहिजे, पण गेल्यानंतर सुद्धा अवेलना होऊ नये हे मुलाचं कर्तव्य. मायबाप माणसानं बापाचे आणि आईचे 84 श्राद्ध घातलेच पाहिजे वर्षात. किती? पण इथं सुद्धा सूट मिळाली. कोणी घाबरू नका बरं का. नाही 84 घालणं झालं तर 3 घातलेच पाहिजेत. ज्या दिवशी गेले त्या दिवशी 1, पितृपक्षात 1 आणि अक्षय तृतीयेला 1, असे 3 श्राद्ध आपल्या आई वडिलाचे आपण वर्षात घातलेच पाहिजे. बाय बाय. हे मुलाचं काय आहे? गेल्यानंतर स्मरणानं त्यांची सेवा करणं हे मुलाचं काय आहे? ऐकतान कीर्तन? हे मुलाचं काय आहे? कर्तव्य. मग त्या 10 दिवसामध्ये 10 दिवसात रोज एक एक पिंड घातल्या जातं. त्याला नवश्राद्ध म्हणतात. दशक्रियेच्या दिवशी पिंडदान केलं जातं, त्याला नवमिश्र श्राद्ध म्हणतात. आणि दशक्रियेनंतर जे श्राद्ध घातले जातात त्याला पुराण श्राद्ध म्हणतात. मग जीवन जगत असताना हे श्राद्ध आपण आपल्या आई वडिलांचे घातलेच पाहिजे. हे मुलगा म्हणून आपलं कर्तव्य आहे. पण साधू संत म्हणतात आता मुलगा म्हणून झालं, पण तू माणूस म्हणून जन्माला आला. मग तुझं माणूस म्हणून काय कर्तव्य? तर क्षणाक्षणाला विचार कर. बाबा सिंधू तुला पार करायचा बेट्या. जगतो ना मृत्यू लोकात. इथं सुखाची अपेक्षा घेऊन जातोय, पण ज्याच्यात सुखच नाही त्यालाच जर तू सुख मागत असशील तर तुला सुख मिळणार? माऊली ज्ञानेश्वरीत सांगतात, आगा पश्चिम समुद्राची तटा, रिगा लागा पूर्वेलिया वाटा, काय कोंडा कांडित सुभटा कणू आतुडे. जगतोय ना आपण मृत्यू लोकात. तुम्ही समुद्राच्या किनाऱ्याला उभा आहात, पश्चिम तटाला उभे आहात. तुम्हाला जायचंय पूर्व, तुम्हाला त्या ठिकाणी पश्चिमेकडे जायचंय. सुख शोधायचंय ना, तुम्ही पश्चिमेकडे जायचं तर पूर्वेची वाट धरली. किती वेळात तुम्ही पश्चिम तटाला पोहोचालो? ऐकताय कीर्तन? तुम्हाला जायचंय पश्चिमेकडे, तुम्ही निघालात पूर्वेकडे. किती जोरात चाललात तरी अजून तुमच्या ध्येयापासून तुम्ही कुठे जाल? लांब जाल. लांब जाल. तुम्ही किती पळत निघालात आणखी लांब लांब जाल. जीवन जगत असताना तुम्हाला सुख पाहिजे तर सुखाची वाट धरा ना मायबाप. तुम्ही दुःखाची वाट धरताय. याला माझं त्याला माझं म्हणतायत. माऊली आणखी दुसरा दृष्टांत देतात. त्या ठिकाणी काय कोंडा कांडित सुभटा कणू आतुडे. तुम्ही त्या ठिकाणी कांडायला घेतलं. काय काढतात? आहेत काही तर शेतकरी काय कांडितात? काय काढल्या जातं? धान्य कांडावं लागतं. आता काय कोणी कांडित नाही, पण पहिल्या काळामध्ये धान्य कांडल्या जायचं. पण तुम्ही जे कांडायला घेतलंय तो कोंडा आहे. मग त्या कोंड्यात तुम्ही किती कांडलं, किती त्याला धोपटलं तरी त्याच्यातून अन्नाचे कण बाहेर येतील का? धान्याचे कण बाहेर येतील का? मग तुम्ही किती या प्रपंचाजवळ सुखाची इच्छा व्यक्त केली तर हा प्रपंच तुमची सुखाची इच्छा पूर्ण करेल का मायबाप? एक जन्म काय 1000 जन्म उभे राहा, प्रपंच कधीच तुमची सुखाची इच्छा पूर्ण करणार नाही. दुःख बांधवणी आहे हा संसार, दुःख बांधवणी आहे
बांधवानी आहे हा संसार दुःख भागी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुख मागणी हा शिवंत देह जाणार सकळारे किंवा जाणारे याला काळ खाणारे कारण काळ तुमच्या माझ्या जवळ त्या ठिकाणी वाटच पाहतोय कधी याची वेळ येते कधी याला उचलतो काळ वाट याची घडी घडी पाये नाही का घडी घडी काळ वाट याची पाये अजून किती आहे अवकाश किती वेळ राहिला याच्या करता तो काळ वाट पाहतोय मायबाप म्हणून मिळालेल्या वेळेत मिळालेल्या जन्माचं सार्थक करा जीवन जगत असताना दुःखाची वाट धरण्यापेक्षा सुखाची वाट धरा क्षणाला विचार करा आणि जीवन जगताना अखंड देवाचं भजन करा मायबाप हीच विनंती असेल संकल्पित वेळेत आपण 2 चरणाचा भावार्थ पाहिला उरलेल्या वेळेत पुढच्या 2 चरणाचा भावार्थ पाहू पण तत्पूर्वी टाळी वाजून भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करा ज्याला ज्याला देवानं 2-2 हात दिले त्यांना दोन्ही हात वरती करा ज्यांना नाही दिले त्यांनी खालीच ठेवले तरी हरकत टाईट हात वरती घ्या पुरुष मंडळ टाईट टाईट हा मी एक चहा पिऊन आता टाईट हात वरती घ्या 2 मिनिटं देवाचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं करा मायबाप राधे राधे बोलो राधे 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 हो राधे राधे हम भी
हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय हरि जय 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 हरि हरि जय हरि जय जय हरि म्हणून साधू संत म्हणतात जन्माला आलात तर क्षणाक्षणाला विचार करा. जीवन जगता भवसिंधू पार करायचा आहे. बाप म्हणून वेगळं कर्तव्य आहे, मुलगा म्हणून वेगळं कर्तव्य आहे, पण तुम्ही माणूस म्हणून जन्माला आला मग तुमचं माणूस म्हणून वेगळं कर्तव्य आहे मायबाप. मग जीवन जगत असताना देह जाणार आहे, हा नाशिवंत आहे, याला काळ खाणार आहे विसरू नका. मग काय करावं आम्ही तुकोबारा आहे. संत समागमे रवी गायक मंडळीला खूप खूप धन्यवाद बरं का. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. गायक किती आलापी गाणार आहे याच्यापेक्षा तो किती तत्पर आहे याला फार महत्व असतं बरं का. म्हणून तुकोबाराय म्हणतात हो आम्ही तुम्ही एकच करा. काय करा तर फक्त संताची संगत करा आणि परमार्थाची तातडी करा, मिळालेल्या जन्माचं सार्थक होईल. हो काय तातडी करावी आम्ही. तुकोबाराय म्हणतात रे संताची संगत करा आणि अखंड देवाच्या नामाचं भजन करा. तुम्ही जर असा परमार्थ केला ना की अखंड देवाच्या नामाचं भजन, संकट आलं तरी त्याचं भजन आणि दुःख आलं तरी, संकट आणि दुःख वेगळं वेगळं, संकट आलं तरी त्याचं भजन आणि सुखी झाला तरी त्याचंच भजन केलं पाहिजे. अखंड रात्रंदिवस त्याची भक्ती आपण करावी. सांगू माय माप कुणीतरी त्या ठिकाणी त्या जगाच्या मालकाला आवाज दिलाय. कुणीतरी म्हटले की तुम्ही भक्ती करताना आमच्या जीवनात दुःख आलं रे देवा, संकट आलंय, पण तू काय कर तर आम्हाला दुःखातून निवार, या दुःखातून आम्हाला बाजूला काढ. याच्या करता एका माणसानं त्या देवाला आवाज दिलेला आहे. त्यानं सांगितलंय तीन बाण के धारी तीन बाण चलावो ना, तीन बाण के धारी तीन बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा बजल दिया वो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे मेरे हारे के सहारे ओ शाम आजा, हारे के सहारे मेरे हार हराओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना आवे, तूफानों ने घेर लिया मुझे राह नजर ना
कोणी नाही. भटक राहू राये बाबा ओ श्यामाजा, भटक राहू राये बाबा पार लगाओ ना, तीन बाण के धारी तीनों बाण चलावो ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना. आवाज द्यायचा असेल तर त्याला आवाज द्या माय बाप. म्हणून जीवन जगत असताना त्याला आवाज द्या. परमार्थाची तातडीड करा, संताची संगत करा, आणि असा परमार्थ जर तुम्ही केला ना, तो या लोकाचा देव सुद्धा तुमचा परमार्थ डोळे भरून पाहिला. बंगाचा शेवटचा चरण तुक म्हणे ये व्यवहारे भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करेल तुम्ही सर्व मायबाप. या परिवाराच्या दुःखात सामील झालात. या परिवारातील आई निघून गेली मायबाप, नाही पुन्हा आई मिळणार. आता मी 2-5 मिनिटं तुम्हाला आई सांगितलीच असती गाड्या, कारण या कलियुगामध्ये आई बाप सांगणं हे कीर्तनकाराचं आता कर्तव्य बनलंय. सांगून जाईल मी तुम्हाला. आपण जवळ राहतो, शिर्डी सारख्या ठिकाणी राहतो. आपल्या शिर्डीत 150 लोक वृद्धाश्रमात आहे. ही वाईट अवस्था आहे ना. काय वृद्धाश्रम खोललेत, त्यांची सेवा करतात, हे वाईट नाही. पण 150 मुलं जर आपल्या आईला आणि बापाला घरातून बाहेर काढत असतील तर कीर्तनकाराला या स्टेजवरून आई बाप सांगावाच लागेल ना माय बाप. परिवारातील आई निघून गेली, नाही पुन्हा आई पाहायला मिळणार. पण त्या ठिकाणी आपली वेळ झालेली आहे. संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला, झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित, या आईच्या चरणी समर्पित. मी म्हणेल या आईला भगवंतानं चांगली जागा द्यावी, चांगलं स्थान द्यावं, कारण या आईच्या जीवनातली श्रीमंती आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीतून दिसते मायबाप. म्हणून जीवन जगताना या आईला चांगली जागा मिळावी, चांगलं स्थान मिळावं, चांगला मार्ग मिळावा, आणि या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी, एवढी भगवान परमात्म्याला विनंती. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली संकल्पित वेळेत आपण अभंगाचा भावार्थ पाहिला. पण मला इथं येण्याचा योग कोणामुळे तरी आलाय. असं संपूर्ण त्या ठिकाणी परिवार असेल, आणि आदरणीय गावचे सरपंच साहेब असतील, आणि तसेच ज्यांच्यामुळे मला इथं येण्याचा योग आला, आमच्या गावचं भूषण, प्रत्येकाकरता खंबीरपणे उभे असणारे आमचे आदरणीय प्रमोदजी भाऊ चौधरी, ते आवर्जून या ठिकाणी सेवेकरता उपस्थितच राहिलेत. कारण त्यांना आवड आहे. ताईचं कीर्तन असलं आणि त्यांच्याच माध्यमातून सेवा आली म्हटल्यानंतर भाऊ हजरच पाहिजेत, आणि म्हणून भाऊ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. गावचे सरपंच साहेब असतील, तेही आवर्जून लांबच्या कामाकरता गेले होते, पण कीर्तनाकरता उपस्थित झाले. त्याबद्दल आमचे मुरादे भाऊ, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि तसेच तुम्ही सर्व मंडळी कीर्तन सेवेकरता उपस्थित झालात, परिवाराच्या दुःखात सामील झालात, त्याबद्दल तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी गायनाकरता सुंदर साथ दिली असे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, आपल्या भागाचं भूषण संदीपजी महाराज बागुल, तेही आवर्जून उपस्थित राहिले. त्याबद्दल महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. त्यांच्या दर्शनाचा योग आम्हाला कधी मधी होतो, कधी मधी म्हणजे असं कधीतरी ऐकायला भेटतं त्यांचं, म्हणून माझ्या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. त्याचबरोबर आपल्या गावचं भूषण, परिसराचं भूषण, युवा कीर्तनकार, तरुण तडफदार नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं, अशा आपल्या गावचे सुपुत्र आदरणीय कीर्तनकार आहेत, पण तरी सुद्धा कीर्तनात टाळ घेऊन उभे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी. कारण कीर्तनकारांना कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहणं एवढं सोपं नाही मायबाप. कारण आजकालची परिस्थिती पाहता मला तरी असं वाटत नाही कोणता कीर्तनकार कीर्तनात टाळ घेऊन उभं राहील. पण आदरणीय विकासजी महाराज यादव, युवा कीर्तनकार, या ठिकाणी सुंदर कीर्तनामध्ये गायनाची साथ दिली, सुंदर अशी सेवा दिली. त्याबद्दल महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. आणि ज्यांनी मृदंगाची साथ दिली असे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य, हजारो विद्यार्थी ज्यांच्या हाताखाली आता घडतायत, असे आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण संतोषजी महाराज दीक्षित, आणि शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मंडळ सुद्धा इथं उपस्थित आहे. त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी. ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आला,
ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, काही सांगायची गरज पडत नाही असे आमचे निलेश दादा. सुंदर सिस्टीम दिली त्याबद्दल निलेश दादाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. आणि विशेषतः गावातील परिसरातील टाळकरी भजनी मंडळ असेल, विणेकरी बाबा ज्यांनी सुंदर अशी विण्याची सेवा दिली त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी व्हिडिओ शूटिंगची सेवा दिली, असं चॅनलचं नाव KW असं चॅनलचं नाव आहे. तरी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, घंटेला क्लिक करायला काय कोणी विसरू नका, तेवढं मात्र करा बरं का. म्हणून दादांनी सुंदर त्या ठिकाणी शूटिंगची सेवा दिलेली आहे, त्याबद्दल त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि विशेषतः माझे पतिराज आदरणीय हरिभक्त परायण नकुलजी महाराज जाधव तेही आवर्जून उपस्थित राहिले, त्याबद्दल महाराजांना डबल कोटी कोटी धन्यवाद. महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद. अजून कोणी राहिलं का? नाही ना, झाले सगळे बर झाले ना. सगळ्यांनी सुंदर सेवा दिली त्याबद्दल सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर सामाजिक क्षेत्रातील, धार्मिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील तुम्ही सगळे मंडळी आवर्जून उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. आणि झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण